श्री गुरुचरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे चरित्र झाले कैसे विस्तारावे आम्हासी, कृपा करी गा दातारा. ऐसे किती दिवस क्रमिले, शिवरात्रीचे व्रत आले, समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतुकाचे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन, पर्वत म्हणजे श्री गुरुभुवन. आपण नये येथून चरण सोडून श्री गुरुचे, नगर लोक समस्त गेला, आपण एकला राहिला. श्री गुरु मठासी आला, गुरुभूसी तयासी, श्री गुरु म्हणती तयासी, कागा यात्रेसी तू न गेलासी. तंतुक म्हणे स्वामीसी, माझी यात्रा तुमच्या चरणी. ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करी नित्य देख, तव पातली शिवरात्र एक, माग वैद्य चतुर्दशी. श्री गुरु म्हणती तयासी, तुझी समस्त गेली यात्रेसी, तू एकलाची राहिलासी. पहासी विनोद श्री पर्वताचा, नयन झाकुनी पादुकेसी, दृढ धरिगा वेगेसी. मनोवेगे घेऊन गेले, श्री गुरु म्हणते तयासी, कागा भ्रांतपणे पाहासी, वेगे जावे दर्शनासी, क्षौर स्नान करून या. श्री गुरु ऐसा निरोप देता, शीघ्र गेला स्नान करता. तेथे देखील माता पिता भ्राता राम लोक सकळीक, ते पुसती तयासी, कवने मार्गे आलासी. आमुची भेटी कान घेसी, लपू नयेने कोण धर्म, विनवीत असे माता पितासी, आम्ही निघालो दोन प्रहरेसी. एक घटिका लागली वाटेसी, आता आलो गुरु समागमे. एका असती मिथ्या म्हणती, आम्हा सवेची आला लपत. ऐसे बडीवारे बोलत, लब्ध प्रतिष्ठित सकळजण. तो कोणा सवेन बोले, शीघ्र स्नान क्षौर केले. पुष्प अक्षता बेले घेऊन गेले पूजेसी. पूजा करीत लिंग स्नानी देखता झाला श्री गुरुमुनी. अतिविस्मय करून पूजा केली मनभावी, समस्त लोक पूजा करीती, श्री गुरु सर्व पूजा घेती. तंतुक म्हणे चित्ती, श्री गुरु राज आपणची शंकर, श्री गुरु पुस्ती तयासी, एदवारा आसी किंवा जासी. तंतुक विनवी स्वामी यासी, एक नवल देखील आता. समस्त लोक जाऊनी देवालयाभितरी बैसोनी, पूजा करीते तुमचे चरणी, लिंग न देखो तुम्हीच तेथे. श्री गुरु म्हणती एक भक्ता, सर्वत्र ईश्वर पूर्तता, स्नान महिमा असे ख्याता, जे अगम्य त्रिभुवनी. माग वैद्य चतुर्दशी, अपार महिमा श्री पर्वतासी. सांगेन एका तत्परसी, श्री गुरु म्हणती तंतुकाते, पूर्वी ख्यात किरात देशी, भीमर्शन राजा परियेसी. शूर असे पराक्रमासी, समस्त शत्रू जिंकिले तेने. आणि एक कुबुद्धी असे, पारधी करी बहु असे, बलाढ्य सूड बहु असे, चंचल सकळ श्रियारत. आचार तरी बर्वा नसे, शिवपूजा करी बहु असे, पत्नी त्यासी एक असे, सुलक्षण नाम कुमुद्वती. सुशील सगुण पतिव्रता, मनी करी बहुत चिंता, पुरुष आपला परद्वारता, ईश्वर भक्ती करीत असे. ऐसे क्रमिता एके दिवशी पुसो लागले आपले पुरुषासी, म्हणे प्राणेश्वरा परियेसी, विनंती एक असे माझी. म्हणाली ईश्वरावरी, भक्ती उपजली कवनेपरी, सांगावे स्वामी सविस्तारी, कोप न करावा प्राणनाथा. राजा म्हणे श्रियेसी, बर्वे पुसिले आम्हासी, ज्ञान झाले आता मानसी, पूर्वजन्म सांगेन माझा. पूर्वी पंपा नगरी आपण श्वानयोनी जन्मून जाणं, होतो तेथे काळक्रमून, शिवरात्री आले एके दिवशी. त्या नगरी होते एक शिवालय, समस्त लोक आले पूजावया, आपणही गेलो हिंडावया, बक्षावया काही मिळेल म्हणून. आपण गेलो दारात, विनोदे पाहू म्हणत, मज देखोनी आले धावत, काष्टपाशान घेऊन या. आपण पवडीमध्ये पडत, द्वार घातले मारू म्हणत, धरा मारा म्हणून बोलत, मारू लागले पाशानी. ऐसा 3 वेळा पडालो, मारतील म्हणून बहु भ्यालो. मग अंतर्गृही निघालो, पूजा देखील तेथे शिवाची. द्वार धरोणी समस्त लोक, शस्त्रे मारिले मजैक, ओढोणी टाकती सकळीक, शिवालया बाहेरी. तेने पुण्य झाले ज्ञान, एक शिवरात्रीचे महिमान. मनसी तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन, पूर्वजन्म माझा श्वान, त्याचा स्वभाव सर्वभक्षण, सर्वा ठाई त्याची वासना, तेची स्वभाव मज असती. ऐसे श्रीयसी सांगितले, पुन्हा प्रश्न तिने केला, म्हणे स्वामी जे सांगितले, आपला जन्म पुरातन, तुम्ही असा सर्वज्ञानी, माझा जन्म सांगा विस्तारुनी, म्हणून लागत असे चरणी, कृपा करी का प्राणेश्वरा. एक ज्ञानसती तुझा पूर्वजन्म कपूती, करीत होतीस उदरपूर्ती एके दिवशी अवदारी. पळीला होता मास गोडा, तो तुवा चोचीने धरिला कवडा. उडत होती आकाश सम आकाशमंडळा, ते दुरीने देखील घारीने. पाठी लागली ते घारी, मागे पुढे न विचारी, तू पळालीस ते अवसरी, श्रीपर्वत गिरीवरी. दुरोने आली धावत, प्राण होता कंठगत, श्रमोनी शिकरी तू बैसत, घारी येऊनी मारिले चोची. घेऊन गेली मास कवडे, तुझे देह पंचत्व पावले, प्रदक्षिणा पुण्य फळले, झालीस तुवा राजपत्नी.
राजा सांगे सतीसी पुढील जन्म सांगू तुझं. आपण राजा सिंधुदेशी जन्म पावेन उधारी. माझी भार्या तुची होसी जन्म पावसी सृंजय देशी. तेथील राजा पवित्रवंशी त्याची कन्या होसील. तिसरा जन्म आपणासी राजा होईन सौराष्ट्र देशी. तू उपजी कलिंग राजवंशी माझी पत्नी होसील. चौथा जन्म आपणासी राजा होईन गांधार देशी. तू उपजी मगध कुडेसी तई माझी प्राणेश्वरी. पाचवा जन्म आपणासी राजा होईन अवंत देशी. तू दाशार्ह राजकुडी जन्मसी माझी भार्या होशील तू. सहावा जन्म आपणासी अनंत नाम परियसी. ययाती कन्या तू होसी तई माझी प्राणेश्वरी. सातवा जन्म आपणासी राजा होईन पांडदेशी. रूपलावण्य मज सरसी नोहे कवन संसारी. ज्ञानी सर्वगुणी होईन सूर्यकांती येसे वदन. जैसा रूपे असे मदन नाम माझे पद्मवर्ण. तू जन्मसी वैदर्भ कुडी रूप सौंदर्य आगडी. जैसी सुवर्णाची पुतळी चंद्रासारिखे मुखकमळ. वसुमती असे नाव पावसी तुझ वरीन स्वयंवरेसी. मदयंती नळा जैसी स्वयंवर होईल तुझ मज. देहावसान होता तुझं घेईन सांगाता. दिव्य विमानी बैसोनी तत्वता स्वर्गाप्रती जाऊ बडे. श्री गुरु म्हणती तंतुकासी शिवरात्री श्रीपर्वत महिमायेशी. एकतो श्वान परियेसी सत्पजन्मी राजा झाला. ग्रामी असे कल्लेश्वर गाणगा ग्रामी भीमातीर. पूजा करी गा निरंतर मल्लिकार्जुन समान. तंतुक म्हणे स्वामी यासी स्वामी तू मज चाडविसी. पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी लिंगस्थानी तुझ देखिले. सर्वा ठाई तुझी एक झाला आससी व्यापक. कलेश्वर संगम नायक एक एक सांगसी आम्हा पुढे. एकोणे श्रीगुरु हासती ये रे पादुका धरी म्हणते. नयन त्याची झाकीती संगमा आले तात्काळे. श्रीगुरु आले संगमासी तंतुकास पाठविती मठासी. बोलवावया शिष्यांसी आपण राहिले संगमात. श्रीगुरु आले संगमासी मज पाठविले मठासी. बोलाविले शिष्यांसी राहू पाती आजी संगमी. तर मग पुसती तयासी तेही सांगितले भरवसी. आनंद झाला भक्तांसी म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृत परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री शैल शिवरात्र महिमा वर्णन नाम चतुर्चत्वारिंशोऽध्यायो. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. गुरुदेव दत्त.